नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अभ्यासावर बोलू काहीच्या 9व्या सत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुमची परीक्षा देण्याची पूर्वतयारी आत्तापर्यंत सरांनी करून घेतलीच आहे. आज आपल्याला जायचं आहे प्रत्यक्ष परीक्षेच्या सभागृहात. तयार आहात ना? चला लवकर माझ्याबरोबर परीक्षा देऊया, भरपूर मार्क्स मिळवूया. चला. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला गप्पा मारण्याचा विषय आहे परीक्षेच्या सभागृहात. आपण आत्तापर्यंत अभ्यास करत होतो, अभ्यास कसा करावा या विषयाचा, आणि त्याचा कळसाध्याय म्हणजे परीक्षेच्या सभागृहात उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी उत्तरपत्रिका लिहिणे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी पहिल्या व्याख्यानापासून आत्तापर्यंत बोलण्याचा आपला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर पूर्वतयारी उत्तम असेल तर परीक्षेच्या वेळी मुलांच्या मनावर कोणताही ताण येत नाही. म्हणून परीक्षा खूप दूर असताना योग्य रीतीनं ठरवून स्वतःच अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. ज्यानं अशा प्रकारे स्वयंअध्ययन चांगलं केलं आहे, ज्यानं स्वतःच अभ्यास चांगला केलेला आहे, वर्षभर चांगला अभ्यास केला आहे, तो परीक्षेच्या दिवशीसुद्धा सकाळी छानपैकी फिरायला जातो. कारण काय? तर त्याच्या मनावर कोणताही ताण नसतो. आपल्या मनावर कोणताही ताण नसणं याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला असं बजावतो, माझा सगळा अभ्यास झाला आहे, मी पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरा जाणार आहे. मला असं वाटतं हीच मनोवृत्ती तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात निर्माण होण्यासाठी आवश्यक आहे अभ्यास कसा करावा या विषयाची तयारी. मित्रांनो, आत्मविश्वास, एकाग्रता आणि शांत वृत्ती असेल तर आपण परीक्षा फार चांगल्या रीतीनं देऊ शकतो. आणि त्यासाठी आवश्यक आहे परीक्षेच्या वेळी उजळणी करणं. परीक्षा चालू असताना अगोदर 15 दिवस आणि परीक्षेच्या कालखंडात 8 दिवस आपल्याला उजळणी करता येणं, प्रत्येक विषयाची उजळणी करता येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आत्मविश्वासानं करणं आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक आहे उजळणीची साधनं अगोदर तयार करणं. अभ्यास ही आयत्या वेळी होणारी गोष्ट नाही. वेळ ही आपल्याला मागून घेता येत नाही. वेळ शोधावी लागते, वेळ काढावी लागते. वेळेसाठी आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं. हे जर आपण आपल्या मनाशी नीट ठरवलं तर पुरेसं अगोदर आपण स्वतःला तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या कालखंडामध्ये 2 गोष्टी तयार करायच्या आहेत. एक म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक आपल्या अभ्यासिकेमध्ये लावणं, आणि 2 त्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या अभ्यासाचं वेळापत्रक आपल्या अभ्यासिकेमध्ये लावणं. विद्यार्थी मित्रांनो, ही उजळणीची तयारी आपल्यासाठी आपण तयार करणं म्हणजे काय? तर आपली पाठ्यपुस्तकं, आपल्या नोट्स, आपण लिहिलेली अतिशय चांगली अशी प्रश्नांची उत्तरं, आपल्या उत्तरपत्रिका नीट जतन करणं, नीट लावून ठेवणं, पाहिजे त्यावेळेला त्याचा उपयोग करता येईल हे पाहणं. दुसरं, लेखन सामग्री चांगल्या रीतीनं तयार ठेवणं, आपलं हॉल तिकीट वगैरे नीट जपून ठेवणं, आपल्याला ज्या ठिकाणी नंबर आला असेल ती जागा
पाहून ठेवणं, स्वतः जाऊन येणं, या गोष्टी एकाग्रता आणि आत्मविश्वास यासाठी आवश्यक आहे. ज्या दिवशी परीक्षा असेल त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण उजळणी करता येईल, कमीत कमी वेळात तो विषय आपल्याला समजून घेता येईल अशी तयारी आपण अगोदर करून ठेवली पाहिजे. काही प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः लिहून ठेवली पाहिजेत आणि ती आयत्या वेळी वाचता आली पाहिजे. जर एखाद्या विषयाचं पाठांतर असेल तर ते पाठ आहे की नाही हे सकाळी पाहिलं पाहिजे. त्या विषयाशी संबंधित अशा प्रकारच्या ज्या आकृत्या आहेत त्या आपण नीट व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत, त्याच्यावर नजर टाकली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, आपले मुद्दे डोळ्यासमोर ठेवणं. मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे की प्रत्येक पाठाचे मुद्दे आपण एकत्र ठेवले म्हणजे आपल्याला सगळा पाठ लक्षात ठेवता येतो. परीक्षेची दृष्टी याचा अर्थ हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेखन साहित्य नीट व्यवस्थित ठेवणं यासाठी आवश्यक आहे आपलं लेखन सामग्री, आपली पेन्सिल वगैरे जतन करणं. काही आकृत्या स्वतः काढून पाहणं. आपण आदल्या दिवशी आपलं पेन पेन्सिल जतन करणं आणि काही प्रश्नांची उत्तरं लिहून पाहणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला परीक्षेचा क्रमांक हा आपल्याला चांगला माहिती पाहिजे आणि परीक्षेच्या सभागृहामध्ये प्रवेश केल्यावर परीक्षेच्या लेखनाशिवाय दुसरं काहीही करायचं नाही, दुसरा कोणताही विचार करायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, फार तर त्याचा गाजावाजा करायचा नाही, पण मनातल्या मनात ठेवायची. ती म्हणजे प्रत्येक दिवशी, परीक्षेच्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून आपल्या घरातल्या देवाला नमस्कार करणं, आपल्या आईबाबांना नमस्कार करणं न विसरता आवश्यक आहे. आपलं अक्षर चांगलं येण्यासाठी आपल्या अक्षराचे चांगले नमुने डोळ्यासमोर ठेवा. त्याचबरोबर आपल्याला दिलेल्या हिंट्स, आपल्याला दिलेल्या सूचना त्या एका ठिकाणी जतन करून ठेवा आणि त्यांचाही अभ्यास करा. परीक्षेच्या सभागृहामध्ये आपल्या हातात प्रश्नपत्रिका पडल्यानंतर उत्तरपत्रिका लेखनासाठी एकाग्रता, शांतपणा ठेवा आणि उत्तर लेखनासाठी प्रश्न प्रकारानुसार आपण ठरवल्याप्रमाणे लेखन करा. आपल्या वाट्याला आलेले 2.5 तास, 3 तास, 1.5 तास जे काही असेल त्याचा पूर्ण वेळ एकाच गोष्टीसाठी उपयोग करा, तो म्हणजे लेखन करणं आणि त्याबद्दल विचार करणं. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरानंतर एक ओळ रिकामी ठेवा, यासाठी की आयत्या वेळी आपल्याला एखादा विचार सुचला तर तो लिहायला असावा. ज्या ठिकाणी आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं आहे त्या ठिकाणी 2 ओळी ठेवा. अशा ठिकाणी आपण आपलं मत अधिक चांगल्या रीतीनं नोंदवून ठेवतो. आपली उत्तरपत्रिका सजवण्यासाठी उगाच फुकट वेळ घालवू नका. आडव्या रेघा, उभ्या रेघा, रंगीत रेघा असं काही करू नका. मात्र प्रत्येक प्रश्नाच्या डाव्या कोपऱ्यात प्रश्न अमुक अमुकचे उत्तर, उदाहरणार्थ 2 ओ, 2 बो, 2 को हे व्यवस्थितपणानं लिहिता येईल असं पहा. मित्रांनो, परीक्षकांना मदत करणं म्हणजे स्वतःला मदत करणं असतं. म्हणून आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहितो हे आपल्या परीक्षकांना कळालं पाहिजे आणि उत्तर लेखनासाठी मोठा समास ठेवून त्यासाठी जागा रिकामी ठेवली पाहिजे. मित्रांनो, परीक्षा म्हणजे सत्व परीक्षा नव्हे. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत्मविश्वासावर, आपल्या यशस्वीपणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिलेली एक संधी आहे. स्वतःला बजावा
मी उत्तम मार्क्स मिळवणार, मला उत्तम मार्क मिळवलेच पाहिजेत आणि मी ते मिळवीनच, सर्व विषयात मी उत्तम मार्क मिळवीन आणि ते मी मिळवणारच, असं मनाशी बजावा आणि मगच घर सोडा. आपली उत्तरपत्रिका लिहिताना आणि जेव्हा शेवट येतो तेव्हा आपल्या मनाशी खूणगाठ बांधा. शेवटच्या 10-15 मिनिटामध्ये जेव्हा आपली उत्तरपत्रिका लिहून पूर्ण होते आणि शेवटच्या 10 मिनिटाची बेल होते, त्याच्या थोडंसं अगोदर आपली उत्तरपत्रिका आपणच तपासा आणि सर्व उत्तरपत्रिका पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करा. एकही प्रश्न चुकून राहिला आहे की काय याची खात्री करा. म्हणजे उदाहरणार्थ 5 पैकी 3 सोडवा किंवा यासारखे प्रश्न असतात. त्यावेळी आपल्याकडून पूर्ण उत्तरपत्रिका तपासली जाणं आवश्यक असेल तर पूर्ण उत्तरपत्रिका आपण सोडवली पाहिजे आणि ही खूणगाठ बांधूनच आपण उत्तरपत्रिका पूर्ण केल्याची खात्री करा. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा. परीक्षा सभागृहामध्ये कसं वागायचं किंवा त्याची पूर्वतयारी कशी करून आत्मविश्वासाने परीक्षा सभागृहात जायचं याचं उत्तम मार्गदर्शन सरांनी आज केलं. मला खात्री आहे ह्या सगळ्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि तुम्ही उत्तम मार्कांनी पास होणार आहात आणि यशस्वी देखील होणार आहात. चला तर मग तयारीला लागा, परीक्षेला लागा. आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या सर्व सत्रांबाबत किंवा तुमच्या मनात असलेल्या शंका आम्हाला खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती विचारा. त्या प्रश्नांची जास्तीत जास्त उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.